वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आहे तसंच आहे अजून. फिरते बाहेर ये. कोण आलाय बघितलं का? हे नाही का आलाय? फिरते बरं का? ओळखलं ना? ओळखलं ना, जाडी पोरगी. मी काय जाडी ना, तूच जाडा झाला शहरात. अरे आल्या आल्या काय भांडायला लागला सा? जा ओरे चहा टाक. मामा मी हात पाय धुवून घेतो. दे इकडे पिशवी ठेवतो आणि त्या तिथं टिपाडात पाणी बघ. चालतंय.
चांगलीच मोठी झालीस की तू. आलो. अगं फिरते झाला का चहा? अरे अरे नाही तिथं कुठं बसतो तिथं बस. मी काय पाहुणा आहे का मामा? अरे तसं नाही उद्या मारते रावनं विचारलं वर्गा तुमच्याकडे बघून पाठवलाय आणि पाहुणचार केला का? कोणी काय म्हणत नाही. असं काय 15 दिवसासाठी आलेला पाहुणा नसतो बरं का. असं काय करतोय? हे बघ आता आलायस ना तर चांगला महिनाभर राहा. तेवढं नाही जमणार अहो मामा. अण्णा ठीक आहे चहा. अहो बाकी कॉलेजचा अभ्यास आहे मला आणि इथे मी फक्त प्रॅक्टिकल बघायला आलो. नेमकं काय करायला आलाय म्हणला तू? मामा प्रॅक्टिकल म्हणजे शेती कशी करतात, पीक काय असते, त्याला पाणी कसं देतात, रोग कोणकोणते असतात, त्या अभ्यासाला प्रॅक्टिकल म्हणतात. असं होय. बर बर बर. अहो अण्णा चहा पिऊ द्या की त्याला गार व्हायचं नाही तर. बरोबर. बर ये नायक आलायस तर आता बस जरा आराम कर. मला रानात जायचंय पाणी द्यायचंय उसाला. विनायक चहा कसा झालाय रे? बरा झालाय आता थोडा गोड आहे. आता गोड माणसाने बनवलाय म्हटल्यावर गोडच होणार की. बर. हाय. हो अगं हो आत्ताच पोहोचलो. नाही संतू मामा घ्यायला आले होते मला. हो ग काळजी करू नकोस. अगं नाही ग. बरं ठीक आहे मी आता ठेवतो. हो चल बाय. अरे काय करतोय? सेल्फी घेतली का?
गपना का प्रीती प्रीती नाही कोण तू? मला ओळखलं नाही तू प्रीती अरे ही नाही तू ओळखलं नाही ह्याला. अगं खरंच नाही. अरे हा बाबल्या ते शेजारच्या वस्तीवर राहतो. अरे बाबल्या किती मोठा झालायस मित्रा. हा ना आता आता तर ओळखत नव्हता आणि लगेच एवढं प्रेम होतो चाललंय वय. गप गप प्रीती तुला नाही करणार आमची दोस्ती लहानपणाची दोस्ती आहे आमची ही अरे पण तुला कसं कळालं मी इकडे ते? अरे गावात संत मामा भेटला होता त्यांनी सांगितलं तू आलाय म्हणून शरद खूप मिस केला यार तुला. गप तू कळलं ते आताच सगळे विसरून गेलाय तू अरे दोस्ता पाटलाच्या चिचा चोरायला जाणं आप्पाच्या हिरीव पोहायला जाणं सगळं लक्षात आहे माझ्या. अरे तुझ्या नावासकट लक्षात आहे म्हण की मग पण आप्पा नाही केला का राहिला कसं काय? अरे गावात बिबट्या आला होता आणि आपाच्या कळपातलं तिने कोकरूच धरलं आणि हो बी बहादूर गेला ना कोकरून वाचवायला पण बिबट्याने कोकरू सोडलं आणि आपालाच धरलं त्यावेळेस मेला आप्पा. वाईट झालं राव. हा ना गावात फिरायचं लोकांचं लय अवघड झालं बघ. चांगला माणूस होता आप्पा. बरं जाऊ दे काय चाललंय तुझं? अरे मी मजेत. तू सांग. मामा आला बघ. विनायक बोल की काहीतरी. विनायक मी तुझ्याशी बोलती. हाय का आता? मला वाटली एवढा मोठा झालाय बालिशपणा सोडला असेल आता. अरे वा चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे हा बालिशपणा होता. ते पाणी टाकणं तसं झोपेतनं उठवणं तो झाला बालिशपणा.
मी जांभळं खातात. सॉरी, मी येऊ नाही शकलो त्यावेळी. परीक्षा होती माझी तेव्हा. आई बाबा आलं होतं तुझं. काय झालं होतं मामीला? तशी आजारीच होती रे ती. मलेरिया झाला होता तिला. त्यातच गेली बिचारी. अण्णा तर सारखी आठवण काढत असतो बघ. शांत हो प्रीती. माझं काही नाही रे. लग्न झालं की मी जाईन इथून. पण अण्णाला आधार नाही माग. अगं अण्णाची नको काळजी करूस. माझं शिक्षण झालं की मी येणारच आहे ना गावाला. मी काळजी घेईन अण्णांची. तू कशाला टेन्शन घेतीस? हा, पण माझं शिक्षण होईपर्यंत लग्नाची काही करू नकोस म्हणजे झालं. चल आता घरी जाऊ. अगं बस की अजून थोडा उशीर. अरे चल, लय उशीर झालाय. हो चल. आज काय काय बघितलंय ना, त्याची एक अपडेट फाईल सुद्धा बनवावी लागेल मला. आणि तू काय शिकतेस का सध्या? काहीच नाही. 12वी झाली की सोडून दिली शाळा. अरे वा, BSc वगैरे तर करायचीस ना? नाही ना, तुला माहितीये ना, गावात फक्त 12वी पर्यंत शाळा आहे. आणि तसं बी गावातले जुन्या विचाराची लोक आहेत. शहरात गेली की पोरी बिघडतेत म्हणतात. हे अजून चालतं सगळं इथे? वय तर. वा, आणि तुला माहितीये, अण्णा तर माझ्यासाठी पोरगा बी बघायला लागले. हे बेस्ट आहे. थांब, बबल्या आला. का रे? अरे किती शोधला तुला? आणि म्हातारे जरा सांगून जात जा ना. आणि मी अण्णांकडे गेलतो. अण्णांनी मला सांगितलं तुम्ही इकडे रानात गेलाय म्हणून. का एवढं काय अर्जंट काम होतं? तू गप जरा. इने तू चल, मी विहिरीतली मोटर काढली या. आपण जाऊ चल. ए बबल्या, आधी मला घरी सोडून जावं. कुठे जायचं ती बोंबलत फिराय? का तुला काय रस्ता माहित नाही का? बाबल्या तुझ्या अरे तुम्ही बोलू अरे नका. अरे थांबा जरा. आपण हिला पहिलं घरी सोडू आणि मग जाऊ. काय इने तुला बी चल चल गे. अरे मी काय म्हणतो, बोल घे. पाणी चांगलं आहे की? चांगलं घे. तिथं फोन मोकळं वेळ की. याड बीड लागलं काय तुला? मी विहिरीतली मोटर सोडून ठेवली. असं पण ते खूप लांब. तिथं फोन मोकळं होऊन आपलं घरी लवकर जातोय. ठीक आहे चल. काय माणूस आहे तू. काढ कपडे मग. आपलं मी काय म्हणतो, हा, मी तिथं स्विमिंग पूल मध्ये पोहोचतो. तिथं जमल ना मला? येड आहे का काय तू? अरे विहिरीतला तळ काढायचा अगोदर. हे वेगळं होतं, हे वेगळं आहे. काय सुद्धा वेगळं नाही. काढ कपडे. नाटक करत बसू नको.
मग विनायकराव आहे का अशी शॉवर खाली मजा? नाही ना यार, एकदम नॅचरल फ्रेश वाटलं बघ. हा मग गावाकडं ताज ताज पाणी. तुला खरं सांगू बावल्या, मला ना शहराकडे जायची इच्छाच होती. एवढं गाव आवडलं? गाव पण आवडलं हा. आणि गावाकडची माणसं. खरं असू दे. बर चल जाऊ. हो, संत मामा वाटून बघत असतो. हा चल चल आवरूया. हो मामा.
अगं प्रीती, बबलूला सांगायला पाहिजे होतस. आता परत नाराज होईल. अरे मग कशा आलं होता की घरी, तू नाना रानात गेले. मग काय नाही, मग आता आणा गेलाय पोरांवर, तुलाच न्यायला आलं. पण मी सांगितलं शहरात माघारी गेलाय म्हणून. अगं काय तू कशाला असं सांगायचंस? काय रे, काय झालं? काय नाही. एवढं काय मागितलंस का देवाकडे? अरे असं सांगत असतात वय ती. खूप प्रसन्न वाटतं प्रीती गावाकडे. तुला सांगतो, शहरात जे सुख मिळत नाही ना, ते गावात मिळतंय. हा, लई मोठी जत्रा असते बघ या देवीच्या आखाडात. गेल्या वर्षी तर माझ्या वाढदिवसा दिवशी चालली होती जत्रा. या वर्षी तू पण ये बरं का जत्रेला. येणार ना, आणि तुझ्या बर्थडेचं गिफ्ट पण घेऊन ये. बर की नाही येत? हा. तू लग्न कधी करणार? तसं पण शहराकडे फिरवतच असेल की पोरी. अगं नाही गे, एवढा वेळ कुठे भेटतोय? गपरे, ती पाटलांची अंजू असते ना शहरात, ती सांगत असते तुम्ही कशी 4-4 पोरी फिरवतात ते. अगं खरंच नाही, शहरातली सगळीच मुलं तशी नसतात बरं का. बर, मला शहरातल्या मुलीशी नाही, गावातल्या मुलीशी लग्न करायचं. अगं शिक्षण झालं की मी गावाकडे येऊन राहणार, म्हणजे तिला शेतातलं सगळं जमलंच पाहिजे. शहरातल्या मुलीला जमणार आहे का ते? बर चल आता, खूप उशीर झाला, निघूयात आपण. बरं चल. आहे का ग प्रीती एखादी चांगली मुलगी तुझ्या बघणं? कशी पाहिजे तुला मुलगी? चांगली पाहिजे, तिला शेताची माहिती पाहिजे, घरातली कामं करता आली पाहिजे. हा, आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली पाहिजे. अशा लय पोरीत मग, पण जाड्या, तुझ्याशी नाही लग्न करायचं. ए का का ए थांब ना, अगं थांब. तुला खरंच वाटतं कोण लग्न करणार नाही? कोण करणार तुझ्याशी लग्न? चला आता घरी जाऊन बघूया, सांगतो मामा आलाय. नाही.
गावचा सरपंच आहे. लई लोकांच्या जमिनी लुबाडल्यात त्यांनी. चल बघू तो इथं काय करतो. ए प्रीती, पाहुण्यांची ओळख करून नाही द्यायची होय. आपल्या गावचं उपसरपंच. नमस्कार. कसं आहे, या वर्षी जरी उपसरपंच असलो ना तर पुढच्या वर्षी नक्की सरपंच होणार आहे. पण आपलं आता इथे काय काम होतं? कामाचं म्हणजे बघ, तुझ्या जमिनी शेजारी माझी 5 एकर जमीन आहे. येऊ का प्रीती? असं तरी विचारायचं. मी बबलूला भेटून येतो, तू जा. निघला का? आलाय. मोबाईल भारी वर का तुझा? इकडनं वर नसल, खाली चिखल आहे. या आम्हाला रोज चालायची सवय यातनं. अरे ते जाऊ दे, ये येड्या प्रीतीला तर मला खुशाल म्हणाली गावाकडे निघून गेला म्हणून तू. अरे अरे बाबले, तुला सांगितल्याशिवाय जाईन का मी? त्याला बी मी असंच म्हणलं, मला न सांगता कसं जाशील तू शहराकडे? शहरात मजाच असते. अरे बाबले, हा कॅनलच्या पाण्यामुळे गावाला काय पाण्याची कमी राहत नसेल का रे? हे अरे काय खरं ह्या कॅनलचं? अरे जेवढं लिफ्टला येतं ना तेवढंच मिळतंय, आणि त्यात बी 4-4 दिवसाची पाळी. शेतीचं लय अवघड आहे बघ, लय पाणी कमी पडतं. अरे मग त्याला काहीतरी तोडगा असेलच की. नाही रे, बरं जाऊ दे. शहरातलं काहीतरी मजा सांग ना मला. कारण ती कसली रे मजा, नुसती गर्दी आणि ट्रॅफिक. नको नको होत. असं पण लवकर मी गावाकडेच आहे ना. आई बाबा पण थकले तरी आता. अरे वा, आम्ही शहराकडे जायला तर पाडतोय आणि तू ये इकडे माघारी. काय नसतं. मग तुझं ते शिक्षणाचं कुठपर्यंत आलंय काय? आहे आता मी 10-12 दिवस इथेच. तिथंच आहे ना? आपण फुल टू मजा करू, रोज पाहायला यायचं. बरे बाबल्या, हा लहानपणी आपण ह्याच बंधाऱ्यावरती यायचो ना रे. हा, पण तू लय घाबरायचा ना यात, लय घाबरायचा तू. आणि लोक गावातली म्हणायची ह्याच्यामध्ये भूत असतात, बरोबर का? काय सगळी चेष्टा करून ठेवली. बरं वाटलं बघ तू गावाकडे आला. एकदा आईबाबाला घेऊन ये बाबा गावाकडे. मामा, तुम्ही आणि प्रीतीच एकदा का नाही येत शहरात? अहो मस्त शहर फिरवून दाखवतो तुम्हाला. नको रे, गाव सोडून कुठं जावंच वाटत नाही. तूच ये एकदा फिरावून गावाकडे. तुम्हाला सांगू का मामा, आई आता मागेच लागली होती की मला यायचंय म्हणून. पण तिचं वय झाल्यामुळे कुठे जास्त फिरवता येत नाही. ते बी खरं आहे रे, पण मला फिरतीची काळजी लागली बघ. का हो, तिची कशाला काळजी करायची? अरे शेती बी म्हणावं अशी आता परवडत नाही, आणि तिला उजवून काढायची आहे. एकदा का तिचं लग्न झालं की
मोकळं झालं बाबा. चांगली पोरगी आहे ती, होईल लग्न तिचं. अरे हुंडा बिंडा मागितला तर? अहो मामा, ती पद्धत बुडली आता. लग्नात अर्धा अर्धा खर्च करतात आता. तुम्ही नका काळजी करू. बराबर आहे, पण स्थळ कसं मिळतंय काय नको? चांगलंच मिळेल. तशी तुमची काय अपेक्षा आहे सांगा. अपेक्षा तर तुझ्यासारखा पोरगा भेटावा अशीच आहे नाईक. पण तुला कसं म्हणू? धर्रच्या भाजल. काय र, आज रानात नाही जायचं होय? जायचंय का? कालचं अपडेट करायचं राहिलंय ना. बरं. प्रीती, बस ना. काय केलंस माझ्या कामाचं? कोणतं काम रे? विसरलीस? पोरगी बघणार होतीस ना लग्नासाठी? अरे हा, ती काम वय. जाड्या, आधी अभ्यास कर, लगीन करायला निघालाय. सापडलीस ना? मुद्दाम सापडले मी. असं? तू जर माझ्यासाठी मुलगी बघितली नाहीस ना लग्नासाठी, तर मी काय तुझ्याशी लग्न करीन. विनायक, अण्णा म्हटलं ना, मी दगडावर बी लग्न करीन. का ग? काय झालं? तुझ्या दोस्ताला सांग जरा. का? काय म्हणतोय तू? विचार की त्यालाच. तू कधी आलास? काय आता झालो आणि काय म्हणते ती इडी? तिचं नको ऐकूस. तू बस ती. येण्या, तुझा अभ्यास झाला ना सगळा? हा झालाच आहे. अरे मग चल ना आपण फिरायला जाऊ फाट्यावर. जाऊ की. चल. ए बाबल्या, आम्हाला रानात जायचंय बर का? ए गप्प आहे तू. ए बाबल्या, आम्हाला अण्णांनी सांगितलंय त्या अभ्यासाला रानात जायचंय. बाबल्या, तू जास्त बोलू नका. भांडण जाऊ नका. तू आवर. चला. हिला कशाला घेतो येण्याला का तू? बाबल्या, तुझ्या काय डोक्यावर बसून येणार आहे मीरा? आगाऊपणा करताय नुसतं. चाललोय ना ती. चला, तुझा मोबाईल. चल पुढं.
चल. हा तू असायला पाहिजे होता इथं. अरे नाही तुला माहितीये बरं झालं तू इथं नव्हता नाहीतर तू पण लय मार खाल्ला असता ह्याच्यासारखा सरांचा. तू मार खाल्लायस? नाही र होय खोटं कशाला बोलतोय र? अरे खरंच लय मार खाल्लाय मी. मग हे बी सांगा आता की वर्गात कोण हुशार होतं. हा राव लयच हुशार होता पण हा वर्गात. तुला माहितीये ह्याचा पण गृहपाठ पूर्ण करायचा आणि वरून माझा बी करून द्यायचा. अरे वा. हा पण त्याच्या बदल्यात बिस्कुटचा पुडा घ्यायचा अख्खा माझ्याकडनं. काय तू ह्याच्यामुळे तुला म्हणलं हिला घेऊन येऊ नको सोबत. गप्प आहे बाबल्या, चल गप. आता तुझ्या पुढच्या शिक्षणाचं काय? हा ना मला अजून लय शिकायचंय बघ आणि ती बी शहरात जाऊन. इथं पाहिजे होतं यार मी. खूप एकटं वाटतं तिकडे. तुला माहिती नाही एकदा ना 8वीत असताना मला एका पोरांनी लय 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 त्रास दिलेला. मग मी बबल्याला सांगितलं बबल्याने असला मारला ना त्याला. लय अरे त्याच्या नाकात रगात पडूस तर मारला होता त्याला मी. तुमची एवढी भांडणं होतात तरी जुळतं कसं रे? जमतंय कुठलं मीच जमून घेतली ह्याच्याबद्दल. तुला का नाही आज आपण ज्या परिसरात गेलो होतो तो किती शांत होता ना रे. हो ना मी आणि प्रीती सुद्धा तिकडे जायचो बघ. आणि न्या तुला माहिती आहे एकदा अण्णा आमच्या घरी आला होता मला हुडकायला. का रे? कारण रक्षाबंधन होता ना त्या दिवशी. प्रीती रडत होती म्हणले कारण तिला भाऊ नाही ना म्हणून. मग अण्णा मला म्हणले तुम्ही व्हा पुढं. जी गंजी जाऊन झोपलो त्या अण्णांना दिवसभर सापडलंच नाही बघ. का? का म्हणजे अरे जी पोरगी आपल्याला आवडती तिच्याकडून थोडीच राखी बांधतात. म्हणजे हरीने काय एक महत्वाचा कॉल आला होता. निघालोय. अरे तू तर म्हणत होता 10-15 दिवस थांबणार आहे अजून. काळजी घ्या. विनायक काय चुकलं का रे बाबा? नाही हो मामा. अहो महत्वाचं काम आलंय मला जावं लागेल. सोडवायला येऊ का? नको मी जातो. लवकर ये. नको वाटतो. नाही जमायचं म्हणून. आपल्या प्रीतीची काळजी घे. सुखानं संसार कर.
आणि मी बोलतो ते तुला कुठं आवडते तेव्हा ती? आवडत असेल तर चल तिचा विषय लगेच सोडून देत, कारण तू बालमित्र आहे आपला. तुमची एवढी भांडणं होतात तरी जुळतं कसं रे? जमतंय कुठलं, मीच जमवून घेतली ह्याच्याबद्दल.